स्वाभिमानाचा त्यांच्या गरिमेचा नाहीये, तर यावेळेस प्रश्न आहे महिला अधिकाऱ्यांचा। जेव्हा भर सभेत एक महिला अधिकारी ढसाढसा रडते तेव्हा तिच्या स्वाभिमानासाठी किंवा तिच्या समाधानासाठी यावर कारवाई होणार का? गेल्या काही महिन्यांमध्ये जो ग्राफ अशोक शेळके यांचा आहे त्याच्यामध्ये सततच्या होणाऱ्या चर्चा, येणारे वादविवाद जे समोर येत आहेत, बातम्या ज्या समोर येत आहेत, त्यावर भाजप कितपत ऍक्शन घेते पाहण्यासारखं असेल। नमस्कार, आता आपण वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयावर उपस्थित आहोत। बातमी सुरू करायच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा। जर ऑफिसर्सवर पर्सनल अटॅक होत असेल, शेवटी ते पण अधिकारी आहे आणि ते काही स्वतःसाठी इथे नाही आहे, ते वसई विरार महानगरपालिकासाठी आहे। हे आपल्याला पण जाणीव असली पाहिजे। स्पेशली जे काही पर्सनल कमेंट्स मागचे जीबी मध्ये आणि आजचे जीबी मध्ये पण काही आले, ते मी काही उल्लेख करणार नाही, पण हे अपेक्षित नाहीये माननीय सभागृहाशी की, कारण की हे एक आणि कुठलाही प्रशासनाचा विषय असेल तर मी आयुक्त म्हणून जबाबदार आहे, कुठलाही डीएमसी नाही आहे। माझी जबाबदारी आहे, कुठली चूक झाली तर आय एम रिस्पॉन्सिबल। तर माझी एवढे सगळ्यांना एक विनंती, नम्र आव्हान सुद्धा आहे की कृपा करून कुठल्याही अधिकारीवर पर्सनल कमेंट्स। हा व्हिडिओ कालच्या महासभेचा आहे। कालची महासभा ही संध्याकाळच्या वेळेस पार पडली। वसई विरार महानगरपालिका मुख्यालयामध्ये महासभा होती आणि या महासभेचे विविध जे आहेत ते विषय या ठिकाणी पडताळण्यात आले। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता नाले सफाईचा। आपल्याला माहिती असेल, कालच्या दिवसापासून जी रिमझिम बरसात वसई विरारमध्ये सुरू झालेली आहे, या पावसानंतर आता कुठेतरी पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न वसई विरार महानगरपालिकेसमोर असतो, तो म्हणजे पाणी न तुंबू देण्याचा आणि त्यातही नागरिकांना यापासून वाचवण्याचा। या संपूर्ण गोष्टीबाबत जेव्हा चर्चा होऊ लागली, नाले सफाई कशा प्रकारे नाही झालीये, कितपत झालीये किंवा गटर सफाई असे जेव्हा विषय निघू लागले, तेव्हा एक हिटेड आर्ग्युमेंट आपण म्हणू शकतो ते झालं आणि या ठिकाणी पुन्हा एकदा भाजपचे नगरसेवक, प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक अशोक शेळके यांचं नाव चर्चेत आलं। आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे पाहू शकता की या ज्या रडत आहेत या महिला आहेत, महिला अधिकारी, आणि या महिला आहेत घनकचरा व्यवस्थापनच्या सहाय्यक आयुक्त अर्चना दिवे मॅडम यांच्या अंडर हा संपूर्ण विषय येतो, नाले सफाईचा, गटर सफाईचा। आणि या विषयाबाबत चर्चा सुरू असतानाच अर्चना दिवे यांना विषयामध्ये घेण्यात आलं आणि त्यांच्या नावाबाबत, त्यांच्या आडनावाबाबत जे आहे ते आक्षेपार्ह काही विधान करण्यात आलं आणि ज्या आडनावाबद्दल आक्षेपार्ह विधान होतं त्यावेळेस त्यानंतर त्या भावूक होतात, त्या रडू लागतात आणि साहजिक आहे जेव्हा कोणी वैयक्तिक टीका भर सभेत आपल्यावर करतं तेव्हा आपल्याला रडू येतं। त्या रडू लागल्या, त्यानंतर तिथे विषय वाढू लागला आणि आयुक्तांनी याबाबत जे आहेत ते सूचना दिल्या आणि या ठिकाणी जे आहेत त्या संपूर्ण सभेला जे आहे ते शांत करण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण सभेमध्ये महापौर देखील या ठिकाणी होते, त्यांनी देखील या सभेला सांभाळण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण सभेमध्ये आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा गदारोळ पाहायला मिळाला। वसई विरार महानगरपालिकेमध्ये यंदाच्या वर्षी जे आहे ते आता एक महत्वाचा विरोधी पक्ष जो आहे तो मिळाला। सगळ्यात मोठा पक्ष भाजप हा विरोधी पक्ष म्हणून वसई विरारमध्ये सध्या स्थापन आहे। परंतु पाहायला गेलं तर वसई विरार महानगरपालिकेच्या महासभेमध्ये गेल्या अनेकदा जे ते गदारोळ पाहायला मिळाले। विरोधी पक्ष नेता जे असतील किंवा गटनेता जे असतील, सततचे होणारे वाद, ह्याच्यावर आता कसा रोख लागायचा, ह्याच्यावर आता कुठेतरी महानगरपालिकेच्या बॉडीने देखील विचार केला पाहिजे। कारण महासभेमध्ये चर्चा होते, विषयांतर होतं आणि त्यानंतर वादाची ठिणगी पेटते आणि प्रत्येक महासभेला ह्यावरच पाहायला मिळतं। मग ते बहुजन विकास आघाडी असू दे किंवा भाजप असू दे, प्रत्येक वेळी महासभेमध्ये एक मोठा गदारोळ होतो आणि नागरिकांसाठी ज्या विषयांची चर्चा करायची आहे त्या विषयांची चर्चा होतच नाही। परंतु प्रत्येक महासभेमध्ये अशोक शेळके यांचं नाव समोर येतं। यापूर्वी महासभेमध्ये झालेला गदारोळ असू दे, त्याच्यावर देखील कोणती माजी आमदार जितेंद्र ठाकूर यांच्यावर टीका करण्यात आली होती। त्यानंतर देखील त्यांच्याकडून वाद जे आहे ते हिटेड आर्ग्युमेंट सुरू झालं। त्याच्यानंतर नुकताच फेरीवाल्यांना मारहाण करण्याची घटना त्यांच्याकडून समोर आली। मग सतत अशोक शेळके यांचं नाव का समोर येत आहे आणि अशोक शेळके यांच्याकडून अशी वागणूक का होत आहे, हाच एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। यावर याआधी याच संपूर्ण बाबीमध्ये अशोक शेळके यांनी काही पत्र शेअर केलं। त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे दाखवलं की कशा प्रकारे त्यांनी काही प्रश्नांची मागणी केली होती, ज्याचं उत्तर कदाचित ते सॅटिस्फॅक्टरी उत्तर महानगरपालिकेने त्यांना दिलं नाही। त्याचाही कुठेतरी एक राग असू शकतो की हवं ते उत्तर म्हणजे कदाचित जे उत्तर महानगरपालिकेकडून मिळालं ते तितकंसं समाधानी नव्हतं आणि म्हणूनच जे आहे ते अशोक शेळके यांनी तो विषय त्या ठिकाणी काढला आणि त्यानंतर महासभेत असा गदारोळ माजला। जेव्हा राष्ट्रगान होणार होता त्या आधीच जे आहेत ते अशोक शेळके त्या ठिकाणी उठून निघून जातात आणि या संपूर्ण महासभेमध्ये पुन्हा एकदा गदारोळ पाहायला मिळतो। खरं तर महासभा ही जनतेचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी असते की आपल्या जनतेचं किती काम झालेलं आहे। एक
वसई विरार महानगरपालिकेचा लोकल मोठा पक्ष बहुजन विकास आघाडी सत्तेवर आहे, देशाचा सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष हा विरोधी पक्ष आहे. असं असताना पण दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन जनतेसाठी काम केलं पाहिजे, हे जेव्हा नंतर अपेक्षित असतं तेव्हा महासभांमध्ये असा गदारोळ पाहायला मिळतो. आणि गेल्या काही महिन्यांमध्ये जर आपण एक ग्राफ पाहिला तर अशोक शेळके यांचं नाव सतत मध्ये चर्चेत येत आहे. आणि अशा प्रकारे महिला अधिकारीच्या आडनावावर आक्षेपार्ह टीका करणं किंवा महिला अधिकारी या रडेपर्यंत टीका करणं कितपत योग्य आहे? भारतीय जनता पक्ष खरंच यावर काही कारवाई करणार का? किंवा आयुक्त किंवा विरोधी पक्षनेता मनोज पाटील जे एक अभ्यासू नेता म्हणून ओळखले जातात ते यावर कारवाई करणार का? आयुक्त याच्यावर स्टँड घेणार का? किंवा खुद्द महापौर अजू पाटील याच्यावर स्टँड घेणार का? हे पाहण्यासारखं असेल. कारण यावेळेस प्रश्न फक्त अधिकाऱ्यांचा, त्यांच्या स्वाभिमानाचा, त्यांच्या गरिमेचा नाहीये, तर यावेळेस प्रश्न आहे महिला अधिकाऱ्यांचा. जेव्हा भर सभेत एक महिला अधिकारी ढसाढसा रडते तेव्हा तिच्या स्वाभिमानासाठी किंवा तिच्या समाधानासाठी यावर कारवाई होणार का? गेल्या काही महिन्यांमध्ये जो ग्राफ अशोक शेळके यांचा आहे त्याच्यामध्ये सततच्या होणाऱ्या चर्चा, येणारे वादविवाद जे समोर येत आहेत, बातम्या ज्या समोर येत आहेत, त्यावर भाजप कितपत ऍक्शन घेते पाहण्यासारखं असेल. कारण विरोधी पक्षामध्ये जरी भाजप बसलेलं असलं तरी तितकीच ठाम भूमिका बहुजन विकास आघाडीची देखील असली पाहिजे. त्यामुळे संपूर्ण मुद्द्यामध्ये महापौर म्हणून अजय पाटील काय भूमिका निभावतात हे देखील पाहण्यासारखं असेल. तर हे संपूर्ण घडत असताना अर्चना दिवे यांना जे काही मनस्ताप सहन करावा लागला त्याच्यावर काय कारवाई होणार? कारण गेल्या काही दिवसांपासून नालेसफाई आणि गटर सफाई या दोन चर्चेचे विषय ठरलेले आहेत. आणि साहजिक आहे ज्या प्रकारे काम झालेलं नाहीये किंवा लोकांच्या समाधानाचं काम झालेलं नाहीये असं जे विरोधी नेत्यांना वाटतं, त्याचं कुठेतरी समाधान करणं देखील महानगरपालिकेचं काम आहे. कदाचित ते होताना दिसत नाहीये, परंतु अशा प्रकारे महिला अधिकाऱ्यांवर त्याचा राग काढणं आणि वैयक्तिकरित्या टीका करणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे पाहण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये भाजपच्या नेत्यांकडून सततची होणारी वागणूक याच्यावर भाजप आता कडक कारवाई करणार का, यावर एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो. धन्यवाद.